आगरी सेनेचा 38वा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहाने आयोजित करण्यात आला होता। आगरी सेनेने काल 39व्या वर्षामध्ये पदार्पण केलं। आगरी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासामध्ये आगरी समाजाचे महामानव राजाराम साळवी यांचं स्थान अत्यंत उच्च दर्जाचं आहे। बहुजन समाजावर होणारा अन्याय अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी आणि तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना झाली। आगरी सेनेची येणाऱ्या काळात वाटचाल आक्रमक असेल असं देखील यावेळी श्री राजाराम साळवी यांनी म्हटलं। राजाराम साळवी यांनी यावेळी उपस्थित आगरी जनसमुदायाला संबोधित केलं। तुम्ही देखील आगरी सेनेच्या माध्यमातून एक ध्यान घेतलेलं आहे की माझा समाज पुढे गेला पाहिजे, मी पुढे गेलो पाहिजे आणि इथे वर्चस्व आगरी समाजाचा असला पाहिजे अशी भावना तुमच्या मनात आहे। जिल्ह्यात मोठमोठे प्रश्न आहेत। जिथे जिथे आपल्या जमिनी असतील तिथे स्वतः डेव्हलपमेंटला घ्या। तुम्हाला त्याची कल्पना असेल तर आमचा सल्ला घ्या, आम्ही तुम्हाला फुकट सल्ला देऊ। कारण घरच्या माणसाकडनं पैसे घ्यायचे नाही असं हा मला प्रश्न पडलेला आहे की आगरी कोळी जर महामंडळ स्थापन केला करू आपण आपल्या ताकदीवर, आगऱ्याला पण बरोबर घेऊ आणि कोळ्याला देखील बरोबर घेऊ आणि आगरी कोळी महामंडळाची स्थापना करण्यासाठी सरकारला भाग पाडू एवढी ताकद आपल्या दोन्ही समाजामध्ये आहे। तर आज तुम्ही मला खरोखरच स्वाभिमान आणि आपल्याला धन्यवाद देण्यासारखा गोष्ट घडली की आपण बहुसंख्य संख्येने इथे आलात आणि आपली एक ताकद दाखवली की आम्ही देखील आहोत हे दाखवून दिला आणि म्हणून आजच्या दिवशी सर्वांना धन्यवाद देतो। माझे 2 शब्द इथेच मी संपवतो, आपल्याला देखील दूर जायचं। यावेळेस आगरी युवा सेना प्रमुख श्री राहुल साळवी यांनी देखील उपस्थितांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं। वाढती महागाई याविषयी कोणीही बोलायला तयार नाही। याविषयी आगरी सेना आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही। आगरी सेना ही झंझावाताप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरवण्याआधीच शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लागावे, अन्यथा आगरी सेना समाजाच्या हितासाठी आक्रमक आंदोलन उभं करेल आणि आगरी सेना ही सदैव बहुजन समाजाच्या आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा लढत राहण्यास कटिबद्ध असेल असं देखील आगरी युवा सेना प्रमुख राहुल साळवी यांनी सांगितलं। जर ह्यापुढे असंच होत राहिलं, जे आमची समस्या सुटली नाही, आमच्या समाजातली समस्या सोडवली जाणार नाही, तर मी म्हणेन का आपला समाज आगरी बांधवांनो आगरी सेनेच्या माध्यमातून रस्त्यावरती उतरला पाहिजे। शैक्षणिक याच्यात बघायला गेलो तर आणखी आपली समाज आता शिकतो पण आहे, पण फक्त एक आहे तर मार्गदर्शनचं गरज आहे। तर ह्याच हेतूने आम्ही मार्गदर्शनचं शिबिर येत नाही का ते ह्या लवकरात लवकर युवा आगरी सेनेतर्फे म्हणजे आगरी सेनेच्या माध्यमातून एक मेळावा लावण्यात येईल, ज्याच्यामध्ये आम्ही मार्गदर्शन देऊ का कसे आपण लोकांपर्यंत पोहोचू। रोजगार मेळावा असावं का रक्तदान शिबिर असावं की महिलांचं संरक्षण असू दे का कसं एक पाठपुरावा करून व्यवस्थित करता येईल। मोठ्या संख्येने यावेळेस आगरी बांधव महाराष्ट्राच्या विविध भागातून आले होते। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक या परिसरात मोठ्या प्रमाणात आगरी बांधव या मेळाव्यासाठी उपस्थित होते। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.